श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या बुधवारी म्हणजेच 29 जानेवारीला आलेली आहे मौनी अमावस्या. अमावस्या तिथी भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते. सर्व अमावस्या तिथीपैकी मौनी अमावस्या जी आहे तर ती सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. पौष अमावस्येला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते. वर्षातील ही पहिलीच अमावस्या आहे. तर पहा, मौनी अमावस्येला स्नान करण्याला, दान करण्याला अत्यंत महत्त्व दिलं जातं. या दिवशी पितरांचे स्मरण करून दर्पणविधी केला त्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो आणि असं म्हटलं जातं की मौनी अमावस्याच्या दिवशी जर आपण पितरांचे पिंडदान केलं तर पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. तसेच काही प्रभावी उपाय देखील या दिवशी केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही काही झाडं आहेत तर या झाडांना स्पर्श करायचा आहे. या झाडांना जर आपण स्पर्श केला किंवा आपली इच्छा व्यक्त केली तर आपले सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर अशी कोणती झाडं आहेत की त्यांना स्पर्श केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होतील आणि रात्रीतून आपल्या आयुष्याचं सोनं होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर ही मौनी अमावस्या जी आहे तर या दिवशी मौन व्रत धारण केलं जातं, म्हणजे या दिवशी बोललं जात नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते कोणती झाडं आहेत की ज्यांना स्पर्श केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होतं ते सांगणार आहे. त्या व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, जर तुमची खूप मोठी इच्छा आहे आणि ती इच्छा खूप कष्ट मेहनत करून देखील पूर्ण होत नाही, तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, खूप कष्ट मेहनत केले आणि घरामध्ये पैसा आला आणि तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जात असेल किंवा म्हणावा असा पैसा किंवा मोबदला आपल्या घरामध्ये येत नसेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर आर्थिक समस्या जाणवत असतील तर तुम्ही हा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे, संकट आहे, दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या मुलांची इच्छा पूर्ण होत नाही, मुलांच्या काही समस्या आहेत त्या दूर होत नाही, पतीची प्रगती होत नाही, त्याचबरोबर तुमची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही, त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद विवाद, कलह, क्लेश यासारख्या गोष्टीच घडत आहेत, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहिलेली नाही, तर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर पहा, तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीच्या झाडापाशी जायचं आहे. आता हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. त्याचबरोबर तुळशीच्या रोपाला तुम्हाला एक लाल धागासुद्धा गुंडाळायसाठी घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध तुम्हाला मिक्स करायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी, तो दिवा आणि त्याचबरोबर तो लाल कलरचा धागा घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचा आहे. आता तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याखाली काहीतरी आसन तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकता, फुलांच्या पाकळ्यांचं देऊ शकता किंवा एखादी प्लेटसुद्धा ठेवू शकता. ते दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दिव्याला हळद कुंकू वाहायचं आहे, तुळशी मातेला हळद कुंकू वाहायचं आहे. त्याचबरोबर धूप, अगरबत्ती, फुलं अर्पण करायचे आहेत, त्यांना पाणी अर्पण करायचं आहे. आता तुम्ही ते जल घेऊन गेलेला आहात, ते जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे.
त्याचबरोबर तो लाल धागा जो घेऊन गेलेला आहात, तर तो लाल पिवळा धागा तो तुम्हाला तुळशीच्या जी काही फांद्या आहेत तर त्या फांद्याला बांधायचा आहे. असं केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्यापासून सुटका होते. त्याचबरोबर तुळशीला स्पर्श करायचा आहे, उजवा हात लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याच्या पुढचे झाड जे आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड. तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला सुद्धा शुभ मानलं जातं. पिंपळाच्या झाडाखाली त्रिमूर्तीचा वास असतो. मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, तसेच दूध अर्पण करावं, 7 वेळा प्रदक्षिणा घालावी आणि दिवा लावून पूर्वजांचे स्मरण करावे. तर पहा आपल्याला काय करायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली जाताना तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घेऊन जायचं आहे. मोहरीच्या तेलाचा जर तुम्ही दिवा प्रज्वलित करून घेतला तर अति उत्तम राहील, नसेल तर तिळाच्या तेलाचा घेतला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे. तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. झाडाला उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. असं केल्याने आपल्या जे काही इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतात. त्याचबरोबर पुढचं झाड जे आहे ते आहे बेलपत्राचं झाड. तर मौनी अमावस्येच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाची पूजा करणे सुद्धा खूप फायदेशीर मानले गेलेले आहे. हे झाड भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे मौनी अमावस्येला बेलपत्राची विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे. आता बेलपत्राची पूजा करताना तांब्याभर कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. हे घेऊन तुम्हाला बेलपत्राच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हे जे पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते बेलपत्राच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून धूपदीप अगरबत्ती लावायची आहे. बेलाच्या झाडाला हात लावायचा आहे. प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि हात लावून तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. असं केल्याने माता पार्वती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करते. तर अशी ही जी झाडं आहेत तर त्या झाडांना तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी नक्की स्पर्श करायचा आहे आणि जे काही विधिवत पूजा अर्चा आहे ती देखील करायची आहे. आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी अशा हा एक प्रभावी उपाय तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.